चला, शेजारच्या सगळ्या बायका येऊन गेल्या. रितू, ही बघ, ही आहे तुझी नणंद, म्हणजे माझी छोटी मुलगी शालू. कशी आहेस वहिनी? मी ठीक आहे ताई. तुम्ही कशा आहात? खूप इच्छा होती तुम्हाला भेटायची. रितूचं हे बोलणं ऐकून तिची नणंद शालू आणि सासू उमा जोरजोरात हसू लागल्या. त्या दोघी अशा का हसतायत हे रितूला काही समजतच नव्हतं. तिने त्या दोघींना विचारलं, काय झालं? मी काही चुकीचं बोलले का ताई? अगे नाही वहिनी, ते जरा असंच आपलं गंमत. ते तू म्हणालीस ना की तुला मला भेटायची खूप इच्छा होती. सॉरी ताई, पण मला अजूनही काही समजलं नाही. अगं सुनबाई, तू काळजी नको करू. आता तुझ्या नंडेला भेटायची इच्छा तर तुझी रोज पूर्ण होईल. अच्छा, पण ते कसं काय आई? ते असं की शालूचं सासर फक्त 3 घरं सोडूनच आहे. 3 वर्ष झाली हिचं लग्न होऊन. तेव्हापासून हिचा एक पाय माहेरात असतो आणि एक पाय सासरमध्ये असतो. आता समजलं का हसत होतो आम्ही दोघी ते? ओ, आत्ता समजलं मला. खरंच ताई, खूप लकी आहात तुम्ही. जेव्हा मनात असेल तेव्हा माहेरी जाऊ शकता. नाही नाही, असं काही नाहीये. ती तर मनात नसतानाही कितीतरी वेळा येते आणि एकटी येत नाही, पूर्ण वरातच घेऊन येते. एवढं बोलून सासूबाई आणि तिची मुलगी शालू पुन्हा हसू लागतात. बिचारे रितूला अजूनही काही नीटसा समजत नव्हतं, पण लग्नानंतर केवळ 1 महिन्यातच तिला सगळी कहाणी समजली. अरे ताई, या ना. अरे वा, आज भाऊजी पण आलेत. या ना, आत या. नमस्ते. नमस्ते नमस्ते. अहो वहिनी साहेब, तुम्ही तर फारच कमजोर दिसताय. काय खाऊ पिऊ घालता की नाही सुनबाईंना? असं काही नाहीये, त्या खूप चांगल्या आहेत. त्या माझी खूप काळजी घेतात. हो हो, समजलं मला. कधी आमच्या घरी आलात ना तर मन भरून सासूबाईंबद्दल बोला. आम्ही काही त्यांना सांगणार नाही. अहो बास करा वहिनी, ते काय ना, हे खूप विनोदी स्वभावाचे आहेत. माझे 4ही दीर असेच आहेत. असेच मस्करी करत असतात. माझ्या घरी येशील ना तेव्हा तुला कळेल. पोट धरून धरून हसशील तू. नक्की येईन. आणि अगदी वेळेवर आला आहात तुम्ही आत्ता. मी आत्ता जेवायलाच वाढत होते. अरे वा, मग आज काय मेन्यू आहे? भेंडी, वरण भात आणि शिरा. मग आता उशीर करू नका तुम्ही. लवकर आमची पेटपूजा करा. त्या दिवशी केशव आणि शालू पोटभर जेवले आणि एवढं पोटभर खाल्लं की बिचाऱ्या रितूसाठी काही शिल्लक राहिलं नाही. पण तिच्या मनाला समाधान होतं की नंडेचं आणि तिच्या नवऱ्याचं मनापासून पाहुणचार तिने केला. ती खूप आनंदात होती. तेवढ्याच दरवाजावर पुन्हा बेल वाजते. अरे ताई, परत काही विसरलात का? नाही, मी काही नाही विसरले. यांना भेट. हे आहेत माझे सगळ्यात मोठे दीर, ईश्वरजी. अगं, आम्ही इथून निघालो ना तर हे मला बाहेरच भेटले. मग केशवनी त्यांना तुझ्या हातचं आवडलेल्या शिऱ्याचं खूप कौतुक केलं, म्हणून भाऊजी म्हटले मलाही खायचंय. नाही, उरला तर नाहीये, पण काही हरकत नाही. शिरा परत होऊ शकतो. तुम्ही आत तर या. रितू आत्ता 2 मिनिटापूर्वीच आपल्या नणंद आणि भाऊजींची सेवा करून खूप खुश होती. पण आता ती मनातल्या मनातच स्वतःच्या नशिबाला दोष देत होती. दमलेल्या रितूने कसाबसा शिरा पुन्हा बनवला आणि मग, अरे वा रितू, काय मस्त शिरा बनवलायस तू. शालू अगदी बरोबर म्हणत होती. एक काम करूया, संध्याकाळी सगळेजण एकत्र येऊयात रितूच्या हातचा शिरा खाण्यासाठी. केशव परत येणारच, कारण त्याचं सासर आहे ना. हो, का नाही, या ना सगळेजण. शालू आणि ईश्वर तिथून आनंदाने निघून गेले आणि ते जाताच रितूने कपाळावर हात मारून घेतला. तेव्हा तिला सगळ्या गोष्टीच कळतात की आता तिचं आयुष्य कसं असणार आहे. कारण दर 3-4 दिवसांनी शालू आपल्या सासरच्या सगळ्या मंडळींची वरात घेऊन इथे यायची आणि रितूची पंचायत व्हायची. ती बिचारी केवळ किचनमध्येच काम करत बसायची. आई, हे शालूताईंचं सासर खूपच मोठं आहे ना? हो, 5 भाऊ आहेत, पण अगदी मुठीसारखे आहेत. एक दुसऱ्यासाठी जीव सुद्धा द्यायला तयार होतील आणि सगळे एकावर चढ एक आहेत. एक वाळूचा बिझनेस करतो, एकाचा लोखंडाचा बिझनेस आहे, तिसरा तो टाईल्सचं काम करतो. सगळे अगदी छान काम करतात, कशाची कमी नाहीये. आनंदात राहतात आणि खूप खातातही. काय, काही म्हणालीस का? नाही आई, मी म्हणत होते की किती छान फॅमिली आहे. हो, ते तर आहेच. सगळ्यांची काळजी घेतात ती माणसं. रितू तोंड वाकडं करून तिथून निघून गेली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी, रितू लवकर उठ बाळा, आपल्या घराला आग लागलीये. अरे देवा, हे सगळं काय होऊन बसलं? अरे आग? आई, ही आग कशी काय लागली? अगं तू आधी बाहेर चल, आपण नंतर बघू हे सगळं कसं झालं ते. उमाने रितूला ताबडतोब बाहेर काढलं. सगळं घर त्यांच्या डोळ्यासमोर जळत होतं. तेव्हाच केशव, पंकज आणि त्याचे इतर भाऊही तिथे पोहोचले.
आणि ते आग विझवण्याचे प्रयत्न करू लागले. पण खूप प्रयत्न करूनही ते घराला आगीपासून वाचवू शकले नाहीत. हे बघून रितू आणि उमा रडू लागल्या. रितू म्हणाली, हे सगळं काय झालं आई? आता आपण कुठे जाणार, कुठे राहणार? वहिनी, हे काय बोलतीयस तू? तू अजिबात काळजी करू नकोस. आजपासून तू माझ्या घरी राहशील, माझ्या खोलीत. त्यानंतर शालू आपली वहिनी आणि आईला आपल्या घरी घेऊन आली. तिने त्या दोघींना आपली खोली दिली आणि स्वतः बाहेरच्या खोलीत झोपली. तिने आपल्या माहेरच्या माणसांची खूप छान काळजी घेतली. आणि मग 3 महिन्यानंतर, हे घ्या, तुमचं घर तयार आहे. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. या सगळ्याचा किती खर्च झाला भाऊजी? त्याची काळजी तुम्ही नका करू. अगं, माझा विटांचा बिझनेस आहे, त्यामुळे मी विटा दिल्या. या संजयचा लोखंडाचा बिझनेस आहे आणि हा रितेश वाळूचा बिझनेस करतो. पंकज टाईल्सचं काम करतो. सगळ्यात जास्त मदत तर यानेच केलीये. घरातलं सगळं फर्निचर यानेच बनवलंय. मी तुमच्या सगळ्यांचे हे उपकार कधीच फेडू शकणार नाही. खूप सोपं आहे हे. माझ्या या सगळ्या मंडळींना तू पुन्हा एकदा शिरा खाऊ घाल. काही दिवसापासून मीरा खूपच काळजीत होती. तिच्या लग्नानंतर जेव्हाही ती आपल्या माहेरी दादा वहिनीला भेटायला जायची तेव्हा सगळे तिचे खूप लाड करायचे, तिचा छान पाहुणचार करायचे. पण काही दिवसापासून तिला त्यांच्या वागण्यामध्ये बदल जाणवत होता. त्यामुळे ती खूप उदास झाली होती. काय झालं मीरा? तू जरा काळजीत दिसतीयेस. मला सांग, मी पण तुझी आईच आहे. आई, लग्नाआधी दादा वहिनी माझ्याशी खूप प्रेमाने वागायचे. मला काय हवं नको ते सगळं पाहायचे. मला कशाचीच कमी पडू दिली नाही. पण लग्नानंतर जेव्हाही मी त्यांना भेटायला जाते तेव्हा ते माझ्याशी नीट बोलतच नाहीत आणि साधे मला भेटायलाही येत नाहीत. मलाही घरी बोलवत नाहीत. असं काय झालंय की ते लोक माझ्याशी असं वागतायत? अगं, कदाचित ती तुझ्या मनातली शंका असेल. आधी तू त्यांच्या बरोबर राहायचीस ना, त्यामुळे तुला ते जाणवलं नसेल. आता तू दूर आहेस म्हणून तुला त्यांची जास्त आठवण येतेय. म्हणून तुझ्या मनात असे विचार येत असतील. मला नाही वाटत त्यांच्या मनात असं काही असेल. एक काम कर, तू काही दिवस तुझ्या माहेरी जाऊन ये. त्यामुळे तुझी शंकाही दूर होईल आणि तुझी नाराजीही संपेल. थँक्यू आई. मी उगाच काहीतरी विचार करत होते. मी उद्याच दादा वहिनीकडे जाते. एक काम करते, मी त्यांना काही कळवतच नाही. त्यांना सगळ्यांना सरप्राईज देते. दुसऱ्या दिवशी मीरा आपल्या दादा वहिनीला सरप्राईज देण्यासाठी माहेरी जाते. पण तिकडे तर कुलूप लागलं होतं. अरे, घराला तर कुलूप आहे. कदाचित निशा वहिनी आणि अलका वहिनी बाहेर गेल्या असतील. थोडा वेळ वाट पाहते, नाहीतर निशा वहिनीच्या फोनवर फोन करते. मीरा आपल्या मोठ्या वहिनीला फोन करते, पण वहिनी फोन उचलत नव्हती. तेव्हा शेजारीण तिच्याकडे येते. अगं मीरा, कशी आहेस तू? नमस्ते काकू, मी छान आहे. तुम्हाला माहितीये का की वहिनी कुठे गेलीये? ते सगळे तर 1 महिना फॉरेन टूरवर गेलेत फिरायला. तुझा भाचा ऋषीचा वाढदिवस आहे ना, तिकडेच साजरा करायला गेलेत. विदेशात गेलेत आणि मला सांगितलंही नाही. ये पोरी, घरी चल, मी चहा करते तुझ्यासाठी. नाही नाही काकू, मी नंतर कधीतरी येईन. आता मी निघते. मीराच्या डोक्यात प्रश्नांचा गोंधळ सुरू झाला. पूर्ण रस्त्यात काही ना काहीतरी ती विचारच करत होती. अजय आणि विजय दादा तर म्हणत होते की त्यांनी माझ्या लग्नासाठी कर्ज घेतलंय. त्यांच्याकडे लग्नासाठी पैसे नव्हते. त्यांच्या कामाचाही प्रॉब्लेम होता. मोठ्या मुश्किलीने माझं लग्न लावलंय त्यांनी. पण मग ही फॉरेन ट्रिप, तेही बर्थडेसाठी? एवढे पैसे? मला काहीच समजत नाहीये. आणि देशाच्या बाहेर सगळे फिरायला चालले तर मला साधं कळवलं देखील नाही. मीराच्या डोक्यात उलटसुलट गोष्टी येत होत्या. ती आपल्या सासरी आली तर तिची सासू आणि नवरा आश्चर्यचकित झाले. अगं मीरा, तू परत आलीस? तू तर दादा वहिनीकडे राहायला गेली होतीस ना? काय झालं मीरा, तू परत का आलीस? दादा वहिनी आउट ऑफ इंडिया गेलेत ऋषीचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. सगळे 1 महिन्यानंतर येतील. मला या दोघा भावांनी वहिनीने साधं फोन करून कळवलं पण नाही. निदान मला सांगायचं तरी ना. आम्हाला तर त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडे लग्नासाठी पैसे नाहीयेत, म्हणून तर अमितने लोन घेऊन सगळ्या लग्नाचा खर्च केला. तसं मला हे बोललं नाही पाहिजे मीरा. तू काय विचार करशील माहित नाही, पण त्या लोकांकडे विदेशात जायला पैसे कुठून आले ग? लग्नाचा सगळा खर्च तर आम्हीच केलाय, कारण त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते म्हणून. हे तर तुमच्या दोघांचं लव्ह मॅरेज होतं म्हणून मी काही बोलले नाही ना. तुझे सासरे काही बोलले ना अमित काही बोलला. सोड ग विमला, हे सगळं बोलायची काय गरज आहे? मीरा बिचारी आधीच काळजीत आहे. हे सगळं ऐकल्यावर तिला अजून टेन्शन येईल. काही होत नाही.
मीरा आपली सुनबाई आहे. आपला खर्च झाला काय किंवा त्यांचा खर्च झाला काय, एकच गोष्ट आहे. पुढच्या 1 महिन्यापर्यंत मीराच्या भावाने आणि वहिनीने एकही फोन केला नाही. अचानक 1 महिन्यानंतर मीरा जेव्हा आपल्या नवऱ्याबरोबर बाजारात गेली होती, तिथेच तिच्या दोघी वहिनी तिला दिसल्या. पण त्या दोघीही तिच्यापासून नजर चुकवू लागल्या. अहो, ही तर निशा आणि अलका वहिनी आहे ना. याचा अर्थ हे लोक ट्रिपवरून परत आले, पण यांनी आल्यावरही मला फोन नाही केला. चला तर जाऊन जरा बोलूया. सोड ना मीरा, जर त्यांना तुझी आठवण नाहीये तर तू कशाला जाऊन बोलतीयेस? नाही, असं थोडी असतं. जरा विचारू दे तर. माझी वहिनी आहे ती, मला पूर्ण अधिकार आहे विचारण्याचा. थांबा, मी विचारूनच येते. मीरा जशी त्या दोघी वहिनींकडे जायला लागते, तिच्या दोन्ही वहिनी तिला बघून इग्नोर करून तिथून निघून जातात. निशा वहिनी, अलका वहिनी, इकडे. अरे, मला बघूनही न बघितल्यासारखं केलं. मला काही कळत नाहीये हे नेमकं प्रकरण काय आहे. मी तुला म्हटलं होतं ना, जाऊ नकोस. बघ, त्यांनी तुला पाहिलं तरी थांबल्या नाही. चल आता घरी जाऊयात. मीरा घरी आल्यावर हे सगळं आपल्या सासूला सांगते. आता हे सगळं ऐकल्यावर मलाही काही गडबड वाटतीये. तुझे दादा वहिनी तुला का टाळतायत? काही दिवस वाट बघूया, कदाचित ते स्वतःहून फोन करतील. पुढचे काही दिवस मीराने वाट पाहिली, पण तिच्या माहेराहून कोणाचाच फोन आला नाही. एक दिवस मीरा आपल्या सासूबरोबर बाजारातून घरी येत होती, तेव्हा तिला तिच्या वडिलांचे खास वकील मित्र भेटले, ज्यांच्याकडून तिला अशी गोष्ट कळाली जी ऐकून ती आणि तिची सासू आश्चर्यचकित झाले. मला तर आश्चर्य वाटतंय मीरा बाळा, की तुला तुझ्या दोन्ही भावांनी वाटणीचा हिस्सा पण नाही दिला. तुझ्या वडिलांनी तर 3 हिस्से केले होते. त्यांनी तर त्यांच्या मृत्यूपत्रात हेच लिहिलं होतं की 3रा हिस्सा तुझ्या लग्नासाठी आणि तुझ्या इतर खर्चासाठी कामाला येईल. माहित नाही, पण तुझ्या दोन्ही भावांनी मला अचानक हे करायला नकार दिला. मला काही कळालंच नाही, आणि मी कसं विचारणार की मला बाजूला का करताय? असं विचारणंही चुकीचं आहे ना. पण मी हे तुला नक्कीच सांगेन की तुला तुझ्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत. ती तुझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की तुझ्या वाटणीचा हिस्सा तुला मिळेल. मला बोलायला तर नाही पाहिजे, पण मला असं वाटतंय की कुठे ना कुठेतरी तुझे दादा आणि वहिनी तुझी फसवणूक करतायत. माझा विश्वास बसत नाहीये की माझे सख्खे भाऊ माझ्याशी असं वागतील, जेणेकरून मी माझ्या वाटणीचा हिस्सा माझ्या दादा वहिनीकडून घेऊ शकेन. एकदा निदान त्यांनी मला सांगायचं तरी होतं की तुझ्या वाटणीचा हिस्सा आम्ही तुला देणार नाही म्हणून. मी हसत हसत त्यांना तो हिस्सा दिला असता. मी तर त्यांची सख्खी बहीण आहे. माझा जीव जरी मागितला असता तरी मी त्यांना दिला असता. पण ते माझ्याशी असं खोटं आणि बेईमानीने वागलेत की आता ते माफीच्या लायकीचेच नाहीयेत. प्लीज काका, मला काही झालं तरी आता हा हिस्सा हवाय. ठीक आहे, मी तुझी मदत नक्की करीन पोरी. मीरा, तू एकदम बरोबर निर्णय घेतलायस. मी आणि घरातले सगळेजण तुझ्या बरोबर आहोत. थँक्यू आई, थँक्यू सो मच. मला माहितीये की तुम्ही सगळे खूप चांगले आहात. लग्नाचा सगळा खर्च तुम्हीच केला होतात, ही गोष्ट मी कशी विसरेन. माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा नक्की घेईन जो त्यांनी माझ्यासाठी ठेवला होता. शर्मा वकिलांच्या मदतीने मीराला तिच्या वाटणीचा 3रा हिस्सा मिळतो, जो तिच्या वडिलांनी तिच्यासाठी ठेवला होता. पण मीराला याचं दुःख होतं की केवळ पैशासाठी तिच्या दोन्ही भावांनी तिला फसवलं. आजपासून माझं कुठलंही माहेर नाही. विसरून जा की तुम्हाला कोणी बहीण होती. असं नको बोलूस मीरा, आमच्याकडून चूक झाली. हो मीरा, पैशाच्या लालचेपोटी आम्ही आंधळे झालो होतो. नाही दादा, आता खूप उशीर झालाय. प्लीज, आता तुम्ही माझ्याशी कुठलाही संबंध ठेवू नका. थँक्यू वकील काका, तुम्ही माझी खूप मदत केली. मीराच्या डोळ्यात पाणी होतं. तिने कायमचा आपल्या भावांशी संबंध तोडला होता, आणि हीच तिच्या भावांसाठी सगळ्यात मोठी शिक्षा होती. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.